विज्ञान केंद्र गांधीसागर समोर नागपूर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त रमण विज्ञान केंद्र तसेच छंद वैभव यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष प्रदर्शनाचे आयोजन नागपूर या ठिकाणी नुकतेच करण्यात आले आहे। भारतात राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेद्वारे त्यांच्या 26 विज्ञान केंद्रांमधून हे प्रदर्शन प्रदर्शित होत आहे। या 2 दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन एअर मार्शल प्रशांत खांडेकर अतिविशिष्ट सेवा मेडलने सन्मानित सेवानिवृत्त भारतीय वायुसेना अणुरक्षण कमान मुख्यालय नागपूर यांच्या हस्ते पार पडले। संग्रहालयाद्वारे आठवणींचे जतन करून त्याबद्दल माहिती देण्याचे काम केले जाते। यामध्ये समाजाच्या विकासाशी निगडित अनेक वस्तू असतात। या वस्तू नैसर्गिक आणि सांस्कृतिक परंपरेचा ठेवा असून यापैकी बहुतेक नाजूक आणि लुप्त पावलेल्या वस्तूंच्या प्रकारात मोडतात। त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेऊन जतन करणे महत्त्वाचे असते। प्रेक्षकांना अशा प्रकारच्या काही वैयक्तिक आणि संयुक्तिक आठवणींचा उलगडा करण्याची संधी याद्वारे प्राप्त होते। नागपुरातील 25 संग्रहक यांनी संग्रहित केलेल्या विविध वस्तू जसे टपाल तिकिटे, शिक्के, भारतीय वायुसेना चित्र, त्रिमितीय कॅमेरा, राशींचे शिक्के, कलाकुसरीच्या वस्तू, साबणांवरील कलाकुसरी, चलनी नोटा आदी या ठिकाणी प्रदर्शित केल्या गेल्या आहेत। आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस साजरा झाला किंवा होत आहे आणि हा दिवस साजरा सुरू झाला 1977 पासून आणि मला हे फार आवडलं की इथे 20-25 कलेक्टर्स जे संग्रह करतात आणि त्यांना याची आवड आहे, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी संग्रहित केलेल्या आहेत। याच्यामध्ये माती म्हणजे पूर्ण सगळ्या जगामध्ये वेगवेगळ्या नदी आणि पर्वतांमधल्या माती घेतली आहे किंवा वेगवेगळे अडकित्ते किंवा कॅन्सलेशन कव्हर्स हे म्हणजे मला वाटतं की सगळ्यांनी इथे यावं आणि स्वतःचं ज्ञानबुद्धी करावी आणि मुलांना पण प्रेरित करावं की आपल्याला सुद्धा अशी एक कोणती तरी आवड पाहिजे की ज्याच्यामध्ये आपण आपला आनंद घेऊ शकतो आणि स्वतःला गर्व वाटेल आहे की आपण एवढं कलेक्ट केलेलं आहे सगळं। बऱ्याच जणांजवळ नोटा वेगवेगळ्या करन्सी 295 BC पासनं जे आपले इथे अशोका किंवा मौर्य किंवा यांच्या वेळचे जे कॉईन्स होते नाणी ती पण एकाने कलेक्ट केलेली आहे। तर असे बरेच साऱ्या गोष्टी आहे की ज्या पाहण्यासारख्या आहेत आणि मला वाटतं की नागपूरकरांनी जरूर या संग्रहालयात यावं रामन सायन्स सेंटरमध्ये आणि त्याचा आनंद घ्यावा आणि त्या लोकांचं कौतुक करावं की ज्यांनी सातत्याने 70 वर्ष, एक बाई मला भेटल्या त्या 75 वर्षाच्या आणि 7 वर्षाच्या असताना त्यांना ही माती जमवायची सवय किंवा आवड होती आणि त्यांनी ते अजून ठेवलेले आहेत आणि ते पाहण्यासारखं आहे। मला एवढंच वाटतं की आणि रामन सायन्स सेंटरच्या प्रशासकांना मी आभार व्यक्त करतो। आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या निमित्तानं आज रामन विज्ञान केंद्र आणि तारामंडळ या ठिकाणी एक संग्रहाचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आणि त्याचं जे टायटल म्हणूया आपण ते दिलेलं आहे संग्रह संबंध जोडता या विषयावरचं ते प्रदर्शन आहे। आणि हे प्रदर्शन जे आहे नागपूरकरांनी जे त्यांच्या वैयक्तिक छंदातून काही वस्तू जमवलेल्या आहेत, वेगवेगळ्या वस्तू आहेत त्यामध्ये आणि या वस्तूंचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे। आंतरराष्ट्रीय संग्रहालय जे आहे याचं हा जो दिन आहे हा 1977 पासून जगभरात सगळ्या संग्रहालयांमध्ये राबवला जातो आणि नागपूरच्या जनतेसाठी ही एक पर्वणी आहे। सकाळी 11 वाजता आज म्हणजे 18 मे रोजी या प्रदर्शनाचं उद्घाटन एअर मार्शल श्री प्रशांत खांडेकर साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे आणि हे प्रदर्शन आज आणि उद्या संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत जनतेसाठी खुलं राहील। सगळ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती आम्ही रामन विज्ञान केंद्रातर्फे सगळ्यांना करतो। प्रतिनिधी अनिल बालपांडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।